नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, नवरात्रीचे दिवस आहेत आणि नवरात्र निमित्त आपण सगळ्या महिला खूप सजून धजून तयार असतो, सज्ज असतो. आणि नवरात्री निमित्त म्हणजे हा खरं तर स्त्रियांचा उत्सव, देवीचा उत्सव म्हणजे स्त्रियांचा उत्सव. तर या निमित्तानं आपल्या ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि ब्राह्मण सभा डोंबिवली या दोन्ही संस्थांच्या वतीनं भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्त आपण खास दोन पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. दोन छानशा पाहुण्या आपल्याला लाभलेल्या आहेत. एक म्हणजे ॲडव्होकेट माधुरी जोशी, नमस्कार माधुरीताई. आणि दुसरे आहेत विद्या भिडे मॅडम. विद्याताई, तुमचंही खूप खूप स्वागत. दोघी पहिल्यांदाच येत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आणि सुंदरसा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रम म्हणजे भोंडला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो कशा पद्धतीने आता काय नाविन्यपूर्ण म्हणजे अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावं यासाठी तुम्ही ब्राह्मण सभा आपली प्रयत्नशील आहे. तर एकंदरीतच याचं स्वरूप आणि आपण सगळं जाणून घेऊया. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते, हा कार्यक्रम येत्या 17 ऑक्टोबरला आहे आणि तो होणार आहे ब्राह्मण सभा मंडळ आपलं डोंबिवली इथे आणि वेळ आहे 4 ते 7. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अधिकाधिक महिलांना आवाहन करतो आहोत की एक पारंपरिक खेळ आहे आणि एकत्र जमूया आणि मजा मस्ती करूया. म्हणजे मंगळागौर आपण उत्कृष्टरित्या यावर्षी साजरी केली आणि दुसरा आता भोंडलाही हा खेळाचा प्रकार खास महिलांसाठी असतो, तो यामध्येही सहभागी होऊया. तर सुरुवातीला मी ॲडव्होकेट माधुरीताईंना असं विचारेन की तुम्ही थोडंसं ह्या ब्राह्मण तुमच्या मंडळाविषयी थोडीशी माहिती सांगावी. नमस्कार. ब्राह्मण महासंघ डोंबिवली हा डोंबिवलीतील काही ब्राह्मण संस्था यांचा मिळून झालेला संघ आहे. याच्यामध्ये ब्राह्मण सभा, ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मण मंडळ, यजुर्वेदी ब्राह्मण मंडळ, त्यानंतर कान्व परिषद, त्याच्यानंतर चित्पावन, देवरुखे ब्राह्मण मंडळ, कराडे ब्राह्मण मंडळ, असे 6 ब्राह्मण मंडळ मिळून हा एक संघ तयार झालेला आहे. हा डोंबिवलीमध्ये कार्यरत असतो आणि हा काम करण्याची जी पद्धत अशी आहे की समाजामध्ये उतरून समाजातल्या प्रत्येक अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडतील अशा समाजोपयोगी गोष्टी करण्याचा, समाजाची उत्क्रांती करण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्याचा, वेगवेगळे समाजाला प्रबोधन देण्याचा असे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. आणि याच्यासाठी या सगळ्या संघटना आमच्या सोबत असतात आणि आम्हाला सहकार्य करत असतात. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते, अनेक या सगळ्या कार्यक्रमांना म्हणजे ब्राह्मण सभा किंवा ब्राह्मण मंडळ आहे, महासंघ डोंबिवली आहे, त्याच्या निमित्ताने आपण मीडिया पार्टनरशिप, मीडिया कोलॅबोरेशन करत असतो. कारण त्यांचे स्तुत्य असे उपक्रम असतात आणि तुमचे पुराणिक सर इथे वेगवेगळ्या गेस्टना घेऊन येत असतात. गुरुजी येतात, ठाकूर देसाई गुरुजी आले असते आणि छान कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप स्तुत्य असे उपक्रम, श्रावणी सारखा कार्यक्रम केला होता. कारण ही वेगळी संकल्पना आहे. दरवेळी नेहमीचे कार्यक्रम आपल्यामध्ये होतच असतात, पण ही वेगळी संकल्पना घेऊन आणि एवढ्या सगळ्या ब्राह्मणाला आणि ते सुद्धा एवढे वेगवेगळे त्यांना एकत्रित करणं, गर्भधारणेपासून ते व्रतबंध पर्यंतचे कार्यक्रम म्हणजे समाजाला ते समजावून सांगणे. इव्हन श्रावणी हा विषय पण माहित नाही लोकांना की काय आहे, ते सुद्धा डिटेलमध्ये समजावून सांगणं की हे जानवं जे असतं ते केव्हा बदललं गेलं पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने कसं बदललं गेलं ते सुद्धा. त्याशिवाय महिलांची जी कार्यक्रम आहेत, महिलांचे जे वेगवेगळे कार्यक्रम, ते महिला संघटित झाल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न. इव्हन ब्राह्मण किंवा इतरही समाजातले जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना व्यासपीठ मिळावं, त्यांना मार्केट मिळावं म्हणून आम्ही एक्सपो एक मोठा कार्यक्रम घेतो जो मागच्या वर्षीपासून सुरू केला आहे. तो भव्य आमची ग्राहक पेठ असते जी गणपतीच्या आधी सुरू होते आणि त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद आमचा मिळतो आणि खूप छान पद्धतीने ते 3 दिवसाचं आमचं एक्सपो चालतं आणि त्याच्यामध्ये लहान लहान उद्योजकांना आम्ही बाजारपेठ मिळवून देतो. असे समाजोपयोगी कामं आम्ही खूप करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला तिथे सपोर्ट मिळतो आणि सहकार्य सुद्धा सगळ्यांचं खूप छान मिळतं. आता मी विद्याताईंकडे वळते. आता हा जो भोंडला आहे, हा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे, तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती सांगा. नमस्कार. भोंडला दरवर्षीच आम्ही छोट्या प्रमाणात करतो, पण यंदा असं ठरवलं की ब्राह्मण महासंघ आणि हे जे सगळे संलग्न संघ आत्ता माधुरीताईंनी नावं सांगितली, ह्या सगळ्यांनी मिळून आपण भोंडला हा कार्यक्रम करूया. आणि मग त्यासाठी आम्ही असं आयोजन केलं की प्रत्येक संघातनं आम्ही ठराविक महिला एकत्र आणलेत आणि आम्ही भोंडल्याची ठराविक गाणी प्रत्येकाला हे करून सगळ्याजणी छान खेळ खेळणार आहेत. आणि ब्राह्मण सभा हा मोठा हॉल असल्यामुळे आम्ही तिथे आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ ह्या कार्यक्रमाला आम्ही म्हणजे तरी आम्ही थोडं बंधन ठेवलेलं आहे किती महिलांनी यावं, तरी 250 ते 350 महिला ह्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र येणार आहोत आणि खूप छान आनंद घेऊन आणि छान कार्यक्रम करणार आहोत.
आपण परत एकदा आवाहन करूया की हा कार्यक्रम येत्या 17 ऑक्टोबरला आहे आणि ब्राह्मण सभा मंडळाच्या हॉलमध्ये तो होणार आहे आणि वेळ आहे संध्याकाळी 4 ते 7. याच्यामध्ये थोडीशी रिस्ट्रिक्शन आपण अशी ठेवलेली आहे की ब्राह्मण मंडळ जी आहे ती 7 संलग्न संस्था मिळून जी ब्राह्मण महासंघ तयार होतो या संस्थांचेच मेंबर्स आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. कारण आपल्या इथे हॉलचं थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं कारण खेळायला जागा लागते. त्यामुळे त्या याच्यामध्ये आपण असं घेतलेलं आहे की जे या संघाचे मेंबर्स आहेत तेच लोक त्याच्यामध्ये भाग घेऊ शकणार आहे. तरी सुद्धा आमची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे आमचेच मेंबर्स इतके जास्त आहेत आणि अतिशय उत्साही महिला आहेत आणि सगळ्या जणी अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतात आहे. त्यामुळे खूप छान हा कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. कार्यक्रमही नक्कीच छान होईल यात वाद नाही. नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण या कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. आज आपण भोंडल्यानिमित्त खास तो कार्यक्रम डोंबिवली इथे होणार आहे. ब्राह्मण महासंघ डोंबिवलीतर्फे आणि ब्राह्मण सभा डोंबिवलीतर्फे त्याविषयी अधिक जाणून घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ऑन रेडिओ आणि आज आपण भोंडला हा विशेष कार्यक्रम आपल्या ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि ब्राह्मण सभा डोंबिवली यातर्फे आयोजित करण्यात येणार आहे. त्याविषयी जाणून घेतोय माधुरी जोशी आणि विद्या भिडे यांच्याकडून. माधुरीताई, आता किती म्हणजे कशा प्रकारे तुम्ही महिलांना अप्रोच होता आहे आणि किती महिला सहभागी होऊ शकतील असं भोंडल्यामध्ये, याविषयी थोडंसं सांगा. हा जो भोंडला आहे हा भोंडला ब्राह्मण महासंघ आणि त्यांच्या 7 ज्ञाती संस्था ज्या डोंबिवलीमध्ये कार्यरत आहेत त्या ज्ञाती संस्थांच्या ज्या महिला आहेत, ज्या मेंबर महिला आहेत त्यांच्यामध्येच होणार आहे. ॲक्च्युअली मागच्या वर्षी हा भोंडला आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला होता, पण यावेळेस आम्ही थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत की ज्याच्यामध्ये बाकीच्या महिलांशिवाय आपण, कारण डोंबिवलीमध्ये भोंडला आणि नवरात्रीमधले सगळे उत्सव हे प्रत्येक ठिकाणी मोठ्या मोठ्या मैदानांवर होतात. ब्राह्मण महिलांना काहीतरी एक चान्स मिळावा, सगळ्या महिला एकत्रित याव्या या हेतूने आपण हा मोठा कार्यक्रम करतोय. तर म्हणून रिस्ट्रिक्शन ठेवले आहेत की ब्राह्मण मंडळाच्या मेंबर असलेल्या महिलाच याच्यामध्ये भाग घेतील. याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्या काही कॉम्पिटिशन्स आम्ही ठेवले आहे. म्हणजे नुसता भोंडला म्हणजे नुसता फेर धरायचा हा प्रकार त्याच्यामध्ये नाहीये. आपण त्याच्यामध्ये 5 वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळाला एक सादरीकरण करण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ देतोय आपण. त्या 10 मिनिटामध्ये त्यांनी साधारण त्यांचे 3 गाणे त्याच्यामध्ये होतात. तर भोंडल्याचीच पारंपरिक जी गाणी आहेत ते 3 गाणे त्यांनी त्याच्यामध्ये म्हणायची आहे. त्या याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्शन्स करायच्या आहे, वेगळं वेगळं सादरीकरण करायचं आहे. त्या सादरीकरणाला आपण एक बक्षीस ठेवलेलं आहे. म्हणजे 7 संघापैकी कोणाचं सादरीकरण छान होईल त्याला एक बक्षीस ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण जी गाणी म्हणतो ती गाणी जी आहेत ती पारंपरिक पद्धतीची गाणी आहेत, पण त्या पारंपरिक मध्ये सुद्धा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा, नवीन लूक टाका, नवीन जी आता संस्कृती आपली आहे त्याप्रमाणे काहीतरी घेऊन किंवा पर्यावरण विषय घेऊन किंवा सध्याचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये गाणी तयार करा आणि त्या पद्धतीची गाणी तुम्ही रचा आणि ते भोंडल्याच्याच चालीमध्ये, म्हणजे चाल बिघडणार नाही किंवा तो भोंडलाच वाटला पाहिजे त्या पद्धतीने आपण गाणी म्हणायला पण सांगितलेली आहे. त्यातलं जे उत्कृष्ट गाणं असेल त्याला सुद्धा आपण बक्षीस ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वेशभूषा ठेवलेल्या आहेत की पारंपरिक वेगळ्या वेगळ्या वेशभूषा त्याच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे नऊवारी पासून अगदी आजच्या घागरा ओढणीपर्यंत. घागरा ओढणी म्हणजे गुजराती पॅटर्न नाही, तुम्ही महाराष्ट्रीयन जी घागरा ओढणी असते किंवा आपण ज्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं परकर पोलका म्हणतो त्या पद्धतीचं परकर पोलका घालून येण्यापर्यंत असं आपण ते ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट वेशभूषा ज्याची असेल त्याला सुद्धा आपण बक्षीस ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा या वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं आपण तिथे अरेंज केलेली, अशी 5 बक्षिसं आपली आहेत. यामध्ये शिवाय आपण खिरापत एक प्रकार ठेवलेला आहे. म्हणजे लहानपणी जो खेळ होता की बाबा गाणी म्हणणं झालं की मग खिरापत ओळखायची, तर तसं सुद्धा आपण 7 खिरापतीचे प्रकार ठेवलेले आहेत की जसं प्रत्येक संघाला त्यांची खिरापत आणायला सांगितली जी फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असेल ज्यांनी खिरापत बनवलेली आहे आणि तिथे येऊन ती ओळखायची आहे. एक गंमत म्हणून तो खेळ आहे की तिथे येऊन त्यांनी ती ओळखायची आणि जी ओळखेल तिला ती बक्षीस मिळणार आहे. अशा प्रकारची 7 बक्षिसं आपण ठेवलेली आहेत. परीक्षक त्याला प्रॉपर असणार आहे, टाइमकीपर प्रॉपर असणार आहे आणि अगदी 10 मिनिटाचा तो खेळ झाल्यानंतर आता विषय असा आहे की 10 मिनिटाच्या त्या एका राऊंडमध्ये आपण 15 ते 20च्या वर महिला घेऊ शकत नाही आणि महिला तर खूप जास्त उत्साही आहेत, सगळ्यांनाच यायचं आहे. मग त्यामुळे आपण असं ठेवलेलं आहे की पहिल्या 7 स्पर्धा ठेवलेल्या आहेत 7 संघाच्या. त्यानंतर प्रत्येक संघाच्या आणखी ज्या महिला आहेत ज्यांना भाग घेता आलेला नाही त्यांच्यासाठी आपण जनरल भोंडला अर्ध्या तासाचा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे त्याला प्राईज नसेल पण खेळण्याचं एक समाधान मिळेल. मी भोंडल्यामध्ये खेळली, मी फेर धरला हा जो आनंद असतो
असतो तो आनंद मिळेल या पद्धतीने नंतरचा अर्ध्या तासाचा भोंडला तो राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपला एक साधारण 2 तासाचा हा पूर्ण कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे बक्षिसं, वेगवेगळी गाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे त्यांचे सादरीकरण हे आपलं राहणार आहे. आणि वयोगट काय आहे, म्हणजे लहान मुलींपासून हो मोठ्यांपर्यंत? वयोगट आपण ठेवलेलं आहे, पण जनरली असं आहे की आपली जी मेंबर्स असतात ते साधारण 18च्या वरचीच आहेत. म्हणजे मेंबर आपण लहान मेंबर करतच नाही. त्यामुळे जे आहेत ते युवकांपासून ते अक्षरशः आमच्या इथे 80-85 वर्षाच्या महिला सुद्धा फेर धरणार आहेत. आणि त्याच्यामध्ये अतिशय कौतुकास्पद आहे की 85 वर्षाची महिला सुद्धा आमच्यामध्ये फेर धरायला आहे आणि अतिशय उत्साहाने खेळतीये. त्यामुळे तो पण एक भाग आहे. तरुण महिला तर आहेतच, पण होतं काय थोडंसं आपलं इतकं बिझी लाईफ असतं की तरुण मंडळी तितका वेळ नाही देऊ शकत, पण साधारण रिटायरमेंट नंतरच्या ज्या महिला आहेत ना त्या अतिशय उत्साहाने खेळतात आहे. आणि तुम्हाला जर लक्षात आलं तर 65 ते 85 हा ग्रुपच खूप जास्त दिसेल तिथे की ज्या वयामध्ये माझी कंबर दुखते, माझे पाय दुखतात, मला गुडघ्याचा त्रास आहे असं आपण म्हणत असतो, अशा याच्यामध्ये आमच्या महिला अगदी उत्साहाने खेळणार आहेत आणि मजा करणार आहेत. वा वा, खूप सुंदर. आता थोडीशी भोंडल्याची माहिती विद्याताई तुम्ही सांगा. सांगते ना. भोंडला म्हणजे हा पारंपरिक खेळ आहे. लहान मुलींपासून म्हाताऱ्या सगळ्या महिलांपर्यंत हा खेळ खेळू शकतात. याची संकल्पना म्हणजे अशी आहे की पाटावरती हत्ती ठेवायचा असतो, कारण हत्तीची पूजा असते. हत्तीला खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. हां, त्या हत्तीची पूजा करायची आणि सगळ्यांनी फेर बायकांनी, जर खूप जास्ती बायका असतील तर बाहेर एक हे असतो राऊंड आणि मध्ये छोट्या मुलींचा राऊंड असतो. आणि पारंपरिक गाणी, साधारण गाण्याची सुरुवात म्हणजे भोंडल्याची सुरुवात जी होते ती ऐलोमा पैलोमा ह्या गाण्यापासून सुरुवात करतात. मग मध्ये अनेक गाणी असतात. सासू सुनेची हे असते, नणंद भाऊचे असते, देवीची ह्याला नैवेद्य असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याचा शेवट म्हणजे आडबाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी, आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला, असा शेवट करतात त्याचा. आणि मग सगळ्या महिला छान एकत्र बसून भोजी खिरापत, आता माधुरीताईंनी सांगितलं, ती ओळखण्यासाठी ती म्हणजे जवळजवळ चढाओढ लागते की मी ओळखणार का तू ओळखणार. आणि मग एकमेकी नुसत्या अशा म्हणजे की मी ओळखली आणि ती ओळखल्यावर वाटल्या जाते खिरापत सगळ्यांना. पण त्यात बायकांचा उत्साह खूप असतो आणि त्याच्यासाठी आम्ही सकाळपासून अशी तयारीला लागतो की आम्ही हत्ती पण खूप छान सजवतो. आणि आम्ही ह्या वेळेला यंदा 7 आमच्या हत्ती म्हणजे प्रत्येक मंडळाने एक वेगळा हत्ती आपला सजवून आणायचा आणि तो टेबलवर मांडायचा. आणि त्याच्यासाठी परीक्षक त्याचं करणार आहेत की कोणता हत्ती उत्कृष्ट आहे, छान सजवलेला आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि आम्ही जो फेर धरणार आहोत तो मध्ये जो आमचा हत्ती आहे तो आम्ही खूप मोठा हत्ती असा आणलेला आहे. आमच्या इथे एक आहे मोठा असा हत्ती ठेवलेला छोटा, आणि तो आम्ही तिथे मध्ये ठेवून त्याच्याभोवती त्यालाही आम्ही छान सजवणार आहोत सगळ्याजणी. आणि खाली गालीच्यावर वगैरे त्याला ठेवणार आहोत आणि छान सजवणार आहोत आणि त्याच्याभोवती सगळ्या फेर धरणार आहोत आणि असं मजा मस्ती करणार आहोत. आणि म्हणून एक मोठा हत्ती राहणार आहे. याशिवाय प्रत्येक संस्थेला सांगितलं गेलेलं आहे की तुमचा एक हत्ती सजवून आणा. त्या हत्तीच्या सजावटीला सुद्धा एक बक्षीस आपण ठेवलेलं आहे. आपण ते एक बक्षीस ठेवलेलं आहे. आणि आम्ही 3 परीक्षक ठेवलेले आहेत त्याच्यासाठी स्पेशल. म्हणजे ते सगळं ते गाणं बघणं किंवा कसं डान्स, कसा परफॉर्मन्स आहे तो, हत्तीची सजावट, ह्या सगळ्यासाठी आमच्याकडे परीक्षक. आणि टाईम बघायला की 10 मिनिटं प्रत्येकाला दिलेली असल्यामुळे 10 मिनिटं झाल्यावरती तो बजर वाजेल आणि मग त्या ग्रुपनी बाजूला व्हायचं. सगळ्यांना फेअर चान्स मिळेल. हां, नाही चान्स सगळ्यांना मिळेल आणि सगळ्या उत्साहाने भाग घेतलाय त्यांना सगळ्यांना समाधान लाभेल ह्याच्यात, असं आम्हाला नक्कीच आमची खात्री आहे. कारण त्या दृष्टीने आम्ही खूप चांगले प्रयत्न करतो आहोत. मी भोंडल्याची एक पारंपरिक कल्पना तुम्हाला सांगू शकते. म्हणजे एक थोडंसं पौराणिक एक महत्त्व सांगते भोंडल्याचं. म्हणजे एक अशी आख्यायिका आहे किंवा एक अशी गोष्ट आहे की शंकर आणि पार्वती दोघं जण कैलासावर सारीपाट खेळत बसलेले होते. तर त्या सारीपाटामध्ये पार्वती जिंकली, शंकर हरले. आणि शंकर हरले तर ते थोडेसे रुसले किंवा कोपऱ्यामध्ये जाऊन बसले रुसून. तर मग त्यांना रिझवण्यासाठी किंवा त्यांना मनवण्यासाठी म्हणून पार्वतीने एक भिल्लिणीचं रूप घेतलं. तर भिल्लिणीचं रूप, तिचं नाव भुलाबाई. तर ते भुलाबाई आणि तिच्या रूपाला आणि तिच्या सौंदर्याला भुलले म्हणून ते भुलोजी. असं भुलाबाई आणि भुलोजी हे जे नाव आहे हे असं पडलेलं आहे की भुलाबाई भुलोजी. पर्टिक्युलरली विदर्भामध्ये याला भुलाबाई भुलोजीचा खेळ असं म्हणतात की भुलोजी आले, भुलाबाई आले. तर ते पार्वती, शंकर पार्वतीचंच रूप आहे, पण त्याचं नाव भुलाबाई भुलोजी असं आहे. जे विदर्भामध्ये साधारण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे बसवलं जातं आणि तिथून पुढे महिनाभर म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण चालतो. म्हणजे संध्याकाळी
प्रत्येकाच्या घरी जायचं, गाणे म्हणायचे, खिरापत ओळखायची, हे सतत सुरू असतं. आणि कोजागिरी पौर्णिमेला याचा शेवटचा दिवस असतो. मग त्या दिवशी अक्षरशः राधाकृष्ण करणं, वेगवेगळ्या वेशभूषा करणं, प्रत्येकाच्या घरी जाणं, खिरापती ओळखणं, गोठवलेलं दूध जे असतं, म्हणजे जे कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध बनवतो ते दूध सुद्धा त्या दिवशी मसाला दूध सगळ्यांना दिलं जातं. हा भाग झाला विदर्भातला. यालाच भोंडल्याला कोकणामध्ये आपण भोंडला म्हणून म्हणतो. त्याचंच दुसरं नाव हादगा कोकण साईडला, कोल्हापूर साईडला, कोल्हापूर साईडला त्याला हादगा म्हणतात. तर हादगा म्हणजे का, तर साधारण या पिरियडला आपला पाऊस पडून गेलेला असतो, पृथ्वी छान हिरवी झालेली असते, हरित क्रांती आलेली असते, भरपूर सुगीचे दिवस असतात, सगळीकडे पीक झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात की समृद्धी आलेली असते. आणि समृद्धीचं वाहन म्हणजे हत्ती, ते समृद्ध वाहन हत्ती, म्हणून मग हत्ती म्हणून हादगा. आणि हत्तीचं म्हणजे सूर्याचं हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश, म्हणजे घटस्थापनेच्या वेळेस तो सूर्याचा हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश होतो. आणि हादगा हा किंवा हत्तीसारख्या समृद्ध वाहनाची पूजा, म्हणून मग ती हत्तीची पूजा या साईडला केल्या जाते. इथे हत्तीच मध्ये ठेवून ती पूजा करतात. विदर्भामध्ये मात्र शंकर पार्वतीचं रूप असलेले भुलाबाई भुलोजा बनवतात, जे मातीचे असतात. म्हणजे जसं आपण गणपती बनवतो त्या पद्धतीचं आपलं त्याच्या सोबतच, म्हणजे इव्हन गणपतीच्या सोबतच भुलाबाई भुलोजा ते येतात, त्याची मूर्ती स्थापन केल्या जाते. आणि ते महिनाभर ती मूर्ती ठेवल्या जाते. आणि महिनाभर तिथे छान सजावट करून महिनाभर ती गाणी म्हटलं जातात. आणि मग कोजागिरी पौर्णिमेला त्याचा शेवट होतो, म्हणजे त्या दिवशी त्यांचा समारोप असतो. असे एकाच छान एकाच पद्धतीचे पण म्हणजे प्रकार तोच आहे, गाणी तीच आहे, थोडासा गाण्यामध्ये थोडासा वेगळा भाग आहे. हे कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये लग्न लवकर होऊन जायचे मुलींचे. मग त्याच्यामध्ये असं व्हायचं की अगदीच 8, 9, 10 वर्षाची मुलगी एका घरची सून असायची. मग थोडासा सासूचा धाक असायचा. इवन संयुक्त फॅमिली असायची, त्यामुळे मोठं कुटुंब, सगळेजण एकत्र. म्हणजे मला आजी सासू पण आहे, मला खापर पणजी पण आहे, पण जसे खूप मोठे मोठे लोक घरामध्ये आहे. मग ते तिथे कुठेतरी ती भेदरलेली, घाबरलेली अशी ती असताना तिला थोडासा बाहेर कुठेतरी वेळ मिळावा, तिला काहीतरी करता यावं म्हणून तिच्या समवयस्क मुली एकत्रित याव्या म्हणून हा त्या काळामध्ये सुरू केला गेलेला हे आहे की कुठेतरी त्यांचं संघटन व्हावं, त्यांचं एकत्रीकरण व्हावं. आणि कसं असतं, 4 महिला एकत्र आल्या की सुखदुःख वाटल्या जातात, काहीतरी बोलल्या जातात. हातात हात जरी आपण साधा मिळवला एकमेकींच्या तरी सुद्धा भावना कुठेतरी पोहोचतात आणि कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं की नाही, तू माझ्यासोबत आहे, मी तुझ्यासोबत आहे. इव्हन कुंकाची सुद्धा एक हे आहे की आपण जेव्हा असं कुंकू लावतो, म्हणजे एक मी छोटीशी तुम्हाला हे सांगते की आपण बाहेरून जेव्हा एखादी मूर्ती आणतो किंवा एखादा फोटो विकत घेतो तर तो आपण डायरेक्ट देवघरामध्ये ठेवत नाही, आपण त्याची आत्मपूजा करतो, त्याचं आपण हे करतो त्याच्यामध्ये. आणि ती जी भावना असते की मी देवाची पूजा करायला सुरुवात करण्याआधी माझं मी पण त्या देवामध्ये आलं पाहिजे. तर तेव्हा आपण जी पूजा करतो ती या अंगठ्याने जी पूजा करतो, त्याच अंगठ्याने आपण हळदी कुंकू जेव्हा लावतो तेव्हा मी तूच आहे आणि तू मीच आहे. म्हणजे हा अंगठा तुझ्या हृदयापाशी गेला आणि माझ्याही हृदयापाशी आला. म्हणजे तुझं हृदय माझं हृदय एक, तू आणि मी एक. तुझ्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या अडचणी तुझ्या. तर ही जी भावना आहे, ही एकत्रीकरणाची जी भावना आहे किंवा हे सगळं एकत्रित येणं. आणि कसं असतं ना की मानसिक ताण सगळीचकडे असतात, म्हणजे अगदी त्या लहान मुलींना सुद्धा त्या काळामध्ये होतेच. म्हणजे आज आपण जरी म्हणतो की आधुनिक याच्यामध्ये खूप आपलं सगळं वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्रास आहे, पण हे फॅक्ट नाही आहे. त्यांनाही त्यांच्या काळामध्ये त्यांच्या अडचणी हे नक्कीच असतील, त्यांचे त्रास हे नक्कीच असतील. काही गोष्टी आपण सासूजवळ बोलू शकत नाही, काही गोष्टी नंदेजवळ बोलू शकत नाही. त्याच्यासाठी एक हक्काची अशी मैत्रीणच लागते की जिच्याशी मी बोलू शकेल आणि माझ्या बोलण्याचा ती योग्य तोच अर्थ काढेल. यासाठी म्हणून महिलांनी एकत्र येणं खूप गरजेचं आणि ते गरजेचं, ती गरज कुठेतरी पूर्ण करण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये हे सगळे खेळ काढले गेले. इव्हन त्याच्यातले गाणे सुद्धा तसेच लहान मुलींचे आहेत. म्हणजे अगदी नंदा भावजाईच्या कुठेतरी भांडणं, तुझं नाव दादाला सांगेल, तूच शिंक्यातलं लोणी खाल्लं, तुझं नाव मी दादाला सांगेल, किंवा सासू मला माहेरी पाठवतच नाही, मग काय तर तो कारल्याचा वेळ, तो अगदी बी पेरण्यापासून तर पुढचं कारलं घेण्यापर्यंत, भाजी होईपर्यंत तू इकडे थांब आणि सगळं कर आणि मग माहेरी जा. म्हणजे सासू कशी आपल्याला जाऊ देत नाही माहेरी, हा एक भाग. आणि सासूरवास कसा किंवा सासर कसं वाईट आणि माहेर कसं चांगलं, हे अगदी गमतीच्या पद्धतीने सांगण्याचा तो प्रयत्न असतो. अगदी म्हणजे खेळ
खेळ म्हणून आहे तो, हां, आणि तेच. गमतीशीरच घेतला गेला पाहिजे आणि त्या गमतीच्याच यांनी सगळ्या महिलांनी एकत्रित यावं एवढीच एक भावना त्याच्यामध्ये असते. नक्कीच. आणि पूर्वी असं की भोंडला सुरू केला की पहिल्या दिवशी एक खिरापत, एक गाणं, दुसऱ्या दिवशी दुसरी दोन खिरापती, 2 गाणी, असं करून 9 दिवस ते 9 खिरापती आणि मग असं एकत्र जमायचं. आणि हा भोंडला आहे की तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालू ठेवतातच बायका आणि असतो तसा. बरोबर, नक्कीच. आणि डोंबिवली हे तर सांस्कृतिक हो. केंद्र आहे. जशी पुण्याची ओळख आहे हो, तशी डोंबिवलीची डोंबिवलीची ओळख आहे. नक्कीच. आणि हा सुंदरसा कार्यक्रम प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करते, जरूर 17 ऑक्टोबर संध्याकाळी 4 ते 7 तुम्ही ब्राह्मण सभा मंडळ इथे आयोजित करण्यात आलेल्या या भोंडल्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये, त्याबद्दल तुमचे दोघींचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्यासोबत होत्या ॲडव्होकेट माधुरी जोशी आणि विद्या भिडे मॅडम. असाच नवीन एक कार्यक्रम घेऊन भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. नमस्कार. आचार्य